काय तुम्ही पण संत्री खाल्ल्यानंतर संत्र्याच्या साली कचऱ्यात फेकता? अहो थांबा मंडळी, संत्र्याच्या सालीचे फायदे तर बघून जावा. तर संत्री खाऊन झाली की ती साली उन्हामध्ये सुकवायला ठेवायच्या. 4-5 दिवस मस्त कडकडीत उन्हात सुकवून घ्यायच्या. कडकड मोडायला लागल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यात सगळ्या साली तुकडे तुकडे करून टाकायच्या आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. त्यानंतर पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं. आता वरती जे चाळ राहिलेलं आहे त्याचा तुम्ही स्क्रबिंग म्हणून वापर करू शकता. त्यानंतर ही पावडर एका डब्यात भरून ठेवायची, जशी लागेल तशी वापरायची. आता कशी वापरायची ते बघा. एका वाटीमध्ये 1 चमचा पावडर टाकायची, त्यामध्ये कच्चं दूध किंवा दही टाकलं तरी चालतंय. त्यानंतर हनी टाकायचं आणि मस्त पॅक चेहऱ्याला लावून 5-6 मिनिटं मसाज करून घ्यायचा. आता तुम्ही म्हणाल याचे फायदे काय आहेत, तर तुम्हाला माहित आहे का, ऑरेंज हे व्हिटॅमिन सीच्या तुलनेत 4थ्या क्रमांकावर येतं. हा पॅक लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे टॅनिंग झालेलं आहे, जसं की मानेला हाताला आपल्या उन्हामुळे टॅन होत पडते स्किन, तर ते सगळं व्यवस्थित होऊन आपला चेहरा एकदम ग्लो करतो, नॅचरल लुक देतो. तर पॅक पूर्ण सुकेपर्यंत चेहऱ्यावरती ठेवायचा, नंतर वॉश करायचा. नक्कीच ट्राय करून बघा. बाय.